नमस्कार, दुपारचे 12 वाजता आहेत. बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी कल्याणी दीक्षित. राज्यभरात सध्या अनेक घडामोडी घडतायत, त्या सगळ्याचा आढावा आपण घेणार आहोत. सुरुवात करूयात हेडलाईन्सने. ठाकरे पितापुत्रांना खोट्या प्रकरणात अडकवा, जबाब तपास यंत्रणांसमोर द्या. अनिल देशमुखांवर फडणवीसांचा दबाव. श्याम मानवांचा गंभीर आरोप, तर श्याम मानवांचे आरोप खरे असल्याचा अनिल देशमुखांचा दावा. मनोज जरांगेंचं आंदोलन स्थगित, सरकारला 13 ऑगस्ट पर्यंतची डेडलाईन. सलाईन लावण्यापेक्षा सरकारचा जीव असलेली खुर्ची मिळवण्याच्या तयारीला लागू, जरांगेंचा इशारा. फडणवीसांवर देखील टीकास्त्र. खेडकर दाम्पत्याचा घटस्फोट फक्त कागदावरच असल्याचं उघड. ओबीसी आरक्षणाच्या लाभासाठी घटस्फोटाचा बनाव, तर निवडणुकीतल्या प्रतिज्ञापत्रात दोघे एकत्र असल्याचं स्पष्ट. केंद्र सरकारकडून चौकशीचे आदेश. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली गृहमंत्री अमित शहांची भेट. विधानसभा निवडणुकीबाबत महत्त्वाची चर्चा झाल्याची माहिती. विधानसभेसाठी अजित पवारांची गरज, संघाने टीका टाळावी. भाजप नेत्यांची संघाला विनंती. सूत्रांची माहिती, पक्षांतर्गत ताळमेळ ठेवण्याच्या संघाकडून सूचना. आणि पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, खडकवासला धरण 97% भरलं. कोल्हापुरातही पावसाचा जोर कायम. पंचगंगेची धोक्याच्या पातळीकडे वाटचाल. कळंबा तलाव ओव्हरफ्लो. तर बुलेटिनची सुरुवात करूयात एका महत्त्वाच्या बातमीनं. नेपाळच्या काठमांडूमध्ये विमान क्रॅश झाल्याची माहिती आता समोर येते. अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये विमानाचा अपघात झालाय. टेक ऑफच्या दरम्यान विमान कोसळले. काठमांडूच्या विमानतळावर ही दुर्घटना झाली. विमानात 19 प्रवासी असल्याची माहिती सध्या समोर येते. नेपाळची राजधानी असलेल्या काठमांडूमध्ये विमानाचा अपघात झालाय. टेक ऑफच्या दरम्यानच विमान कोसळल्याचं समोर आलं. काठमांडूच्या विमानतळावर ही दुर्घटना झाली आणि या विमानामध्ये 19 प्रवासी असल्याची माहिती समोर येते. तर काठमांडूच्या विमानतळावर ही दुर्घटना झाली. टेक ऑफच्या दरम्यान ही दुर्घटना झाली. यामध्ये 19 प्रवासी असल्याची माहिती समोर येते आणि या सगळ्या बाबत आता बचाव कार्य सुरू असल्याची माहिती समोर येते. काठमांडूमध्ये विमानाचा मोठा अपघात झालाय. टेक ऑफच्या दरम्यान विमान कोसळलंय. तर यामध्ये 19 प्रवासी असल्याची माहिती समोर येते. सध्या बचाव कार्य सुरू आहे. पुढची बातमी येते पावसाची आहे आणि ती कल्याणमधून येते. कल्याणमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचल्याची माहिती समोर येते. कल्याणमध्ये सध्या पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे सखल भागात आता पाणी साचायला सुरुवात झाली. गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि उपनगरामध्ये जोरदार पाऊस पडतोय आणि या पावसामुळे सध्या अनेक भागामध्ये सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली. कल्याण डोंबिवलीत सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. शिवाजी महाराज चौकामध्ये सध्या पाणी साचल्याचं पाहायला मिळतं. तर सध्या कल्याण आणि मुंबईसह उपनगरामध्ये पाऊस पडतो आणि यामुळे सखल भागात पाणी साठायला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळते. दरम्यान या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांनी. पासून पावसाने विश्रांती घेतलेली, मात्र आता अर्धा तासापासून पावसाचा जोर हा वाढलेला आहे. कल्याणच्या सकल जे भाग आहेत त्या सकल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे. मी आहे कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये. अर्धा तासाच्या पावसामध्ये संपूर्णतः जो हा रस्ता आहे, ह्या रस्त्यावरती पाणी साचलेलं आहे. त्यामुळे आपण पाहू शकता की वाहतूक जी आहे मंदवलेली आहे. काही ज्या गाड्या आहेत त्या देखील बंद पडलेल्या आहेत. बाजूलाच असलेला जो आंबेडकर रोड आहे, या रोडवरती देखील पाणी मोठ्या प्रमाणात साचलेलं आहे. आज मुंबई वेधशाळेने ठाणा त्याचप्रमाणे पालघर जी जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट दिलेला. त्यामुळे महानगरपालिकेने देखील सूचना केलेल्या की काम असेल तरच बाहेर पडावं. मात्र सकाळपासून पावसाची रिमझिम सुरू होती आणि अर्धा तासापासून
पासून जे आहे हे पावसाळ्याला जोरदार सुरुवात झालेली, त्यामुळे अनेक जे सकल भाग आहेत कल्याणचे, स्टेशन परिसर असेल, त्याचप्रमाणे बैल बाजार असेल आणि जे असे अनेक ठिकाणी या ठिकाणी पाणी साचायला सुरुवात झालेली आहे. कॅमेरामन दिनेश जाधवसह आतिश भोई, झी मीडिया, कल्याण. आता बातमी आहे श्याम मानव यांनी केलेल्या एका धक्कादायक दाव्याची. यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार यांच्यावर केस दाखल करण्यासाठी अनिल देशमुखांवर दबाव होता असा मोठा आरोप यावेळी त्यांनी केलेला आहे. ठाकरेंवर खोटे आरोप लावण्यासाठी अनिल देशमुखांवर दबाव होता. 100 कोटींच्या वसुली प्रकरणात ठाकरेंचं नाव घ्या आणि ॲफिडेव्हिटवर सही करा. आदित्य ठाकरेंचं दिशा सॅलियन प्रकरणात नाव घ्या. तुमची ईडी कारवाईतून सुटका करू अशी ऑफर फडणवीसांनी अनिल देशमुखांना दिल्याचा दावा श्याम मानव यांनी केला. तर श्याम मानवांनी जे सांगितलं ते सत्यच आहे. आदित्य उद्धव ठाकरेंवर खोटे आरोप करण्यासाठी फडणवीसांचा दबाव होता. 3 वर्षांपूर्वी फडणवीसांनी एक माणूस पाठवून ॲफिडेव्हिट पाठवलं होतं असा गंभीर आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी केला. गृहमंत्र्यांचं नाव अनिल देशमुख. पहिलं ॲफिडेव्हिट असतं की उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बोलावलं, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री, मातोश्रीवर बोलावलं आणि दर महिन्याला 100 कोटी गोळा करायचा मला आदेश दिला, त्यावर सही करून द्या. आदित्य ठाकरे, तेही कॅबिनेट मंत्री, त्यांनी दिशा सॅलियन या मुलीवर बलात्कार केला. मी पुन्हा रिपीट करतोय, दिशा सॅलियन या मुलीवर बलात्कार केला आणि तिचा खून केला, यावर सही. 4 ॲफिडेव्हिटवर तुम्ही सही करून दिली तर तुम्हाला ईडी लागू होणार नाही. उद्धव ठाकरे जेलमध्ये जाणार, आदित्य ठाकरे जाणार, अनिल परब जाणार आणि त्या माणसानं सही दिली नाही आणि स्वतः 13 महिने जेलमध्ये गेले. काल श्याम मानवनी जे सांगितलं मला आज माहीत पडलं ते सत्य आहे. 3 वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याकडे एक माणूस पाठवून हे 4 ॲफिडेव्हिट तुम्ही करून द्या. एक उद्धव ठाकरेवर आरोप करा, एक आदित्य ठाकरेवर आरोप करा, अजित पवारांवर आरोप करा, अनिल परबावर आरोप करा, अशा पद्धतीचं लेखी माझ्याकडे ॲफिडेव्हिट पाठवलं होतं. देवेंद्र फडणवीस याच्या दबावाला 3 वर्षापूर्वी बळी पडलो नाही आणि ॲफिडेव्हिट करून देण्यासाठी नकार दिला. त्याच्यामुळे माझ्या मागे ईडी सीबीआय लावून मला जेलमध्ये टाकण्यात आलं. आता या सगळ्या दाव्याबाबत देवेंद्र फडणवीस काही उत्तर देतात का हे पाहणं देखील गरजेचं आहे. पुढची बातमी आहे अजित पवार यांच्या नाराजीची. अनेक मंत्र्यांनी विकास निधी अजित पवारांकडे मागितला होता, मात्र यानंतर अजित पवार नाराज झाल्याचं पाहायला मिळते. अनेक योजना आल्या, त्यामुळे निधी आणू कुठून असा सवाल यावेळी अजित पवारांनी उपस्थित केलाय. आपल्याकडे एवढ्या योजना जाहीर केल्यात, आता निधी कुठून देऊ, आता काही जमीन विकून निधी देऊ का, असं उत्तर अजित पवारांनी मंत्र्यांना दिले. गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, विजयकुमार गावित या मंत्र्यांनी विकास कामांसाठी निधीची मागणी अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती. निधीला अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून नकार देण्यात आला. त्यामुळे अजित पवारांच्या उत्तरानंतर मंत्री नाराज झाले. त्यानंतर मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आपली नाराजी व्यक्त केली. यावरून बावनकुळेंनी अजितदादांची पाठराखण केली, तर राऊतांनी मात्र टीका केली. पण हे जे निर्णय घेतला याला जो पैसा लागतो, यामुळे थोडे विकास कामं हे त्या ठिकाणी कमी पद्धतीने होत असतात. एखादा रस्ता कमी जास्त झाला चालतं, पण समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला, मध्यमवर्गीय लोकांना न्याय मिळाला पाहिजे. म्हणून थोडा आता बजेटमध्ये निधी बाकी विभागाकरता कमी मिळणार आहे. म्हणून अजितदादांनी म्हटलं असेल की बाबा बजेट आपण मोठ्या प्रमाणावर व्यक्तिगत लाभाच्या योजनांवर खर्च केला आहे. लाडली बहीण योजनेवर आता रक्षाबंधन आहे, दीपावली आहे, रक्षाबंधनापूर्वी 1-2 इन्स्टॉलमेंट आल्या पाहिजे. लाडली बहीण योजनेच्या दिवाळीपूर्वी काही इन्स्टॉलमेंट आल्या पाहिजे. शेवटी योजना जाहीर केली तर त्या योजनेचा फायदा, आणि त्यामुळे मला वाटतं बजेटमध्ये बाकी योजनांना कमी पैसे मिळाले असतील. जमिनी विकू का हा त्यांचा प्रश्न आहे. याचाच अर्थ असा आहे की या राज्याची आर्थिक परिस्थिती ही हातात कटोरा घेतल्याप्रमाणे निर्माण झालेली आहे आणि इतर राज्यांवरती म्हणजे विशेषतः आंध्र प्रदेश आणि बिहारला धो पैसा देत असताना कंगाल केलेल्या महाराष्ट्राला कंगाल झाला नाही. महाराष्ट्र दिल्लीने आणि सध्याच्या त्यांच्या चमचे मंडळानं, राज्यकर्त्या
या दोघांनी मिळून महाराष्ट्र कंगाल केलेला आहे, पण त्यांना महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना मदत करावी असं वाटलं नाही. आता बातमी आहे अजित पवारांच्या दिल्ली दौऱ्याची. काल रात्रीच अजित पवारांनी आपला दिल्ली दौरा केला. फडणवीसांच्या भेटीआधीच त्यांनी अमित शहा यांची भेट घेतली. आपल्या पक्षातल्या काही नेत्यांसह अजित पवार यांनी अमित शहांची भेट घेतलेली आहे. विधानसभा निवडणुकीबाबत या भेटीमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळते. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी रात्रीच आपला दिल्ली दौरा आटोपल्याची माहिती मिळते. फडणवीसांच्या भेटीआधीच त्यांनी अमित शहा यांची भेट घेतली. पक्षातल्या नेत्यांसह त्यांनी अमित शहांची भेट घेतली. आगामी विधानसभा निवडणुकीबाबत महत्त्वाची चर्चा झाल्याची माहिती आहे. अजितदादांचा हा 7 तासांचा दिल्ली दौरा होता. रातोरात अजित पवार दिल्लीला जाऊन महाराष्ट्रात आल्याची माहिती मिळते आणि त्यामुळे या बैठकीमध्ये या भेटीमध्ये नेमकं काय झालं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं. अजित पवारांनी काल रात्रीच आपला दिल्ली दौरा आटोपल्याची माहिती समोर येते. अमित शहा यांची त्यांनी भेट घेतलेली आहे. फडणवीसांच्या भेटीआधीच त्यांनी ही भेट घेतली आणि त्यामुळे या भेटीत नेमकं काय झालं, विधानसभा निवडणुकीबाबत कशा पद्धतीनं चर्चा झाली हे सगळं पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. बातमी आता संजय राऊत यांची आहे. संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर निशाणा साधल्याचं पाहायला मिळतं. एक फूल दोन डाऊटफुल मुख्यमंत्री आहेत, त्यांच्यात संघर्ष सुरू आहे. मात्र देवेंद्र फडणवीस हे अमित शहा यांच्या मनातले मुख्यमंत्री नाहीत, तर शिंदेंकडे कर्तृत्व नसून त्यांची शिवसेना फोडल्यानं मुख्यमंत्रीपद मिळाले. शिंदे दिल्लीला थैल्या भरून देतात, त्यामुळे शिंदेंनी राज्याची अवस्था दिल्लीच्या वाटेवरचं पायपुसणं केलं. गुजरात व्यापार मंडळाला असा बिनकण्याचा मुख्यमंत्री राज्यकर्ता हवा असतो, त्या पद्धतीने एकनाथ शिंदे काम करतात अशी टीका संजय राऊतांनी केली. दोन मुख्यमंत्री बरं का, एक फुल दोन डाऊटफुल बरं का, यांच्यामध्ये जो काय संघर्ष सुरू आहे तो अख्खा महाराष्ट्र बघतो. आणि मी पुन्हा पुन्हा सांगतो, अमित शहा यांच्या मनातले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाहीत, कधीच नव्हते, हे सगळ्यांना माहिती आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद यासाठी मिळालेलं आहे कारण त्यांनी शिवसेना फोडायला मदत केली. त्यांच्यामध्ये फार मोठं कर्तृत्व आहे का, कर्तबगारी आहे का, अनुभव आहे का, अजिबात नाही. दिल्लीला पैशाच्या थैल्या द्यायच्या बरं का, महाराष्ट्राचा अवस्था त्यांनी दिल्लीच्या वाटेवरचं पायपुसणं अशा पद्धतीनं करून ठेवल्यामुळे गुजरात व्यापार मंडळाला असाच बिनकण्याचा मुख्यमंत्री राज्यकर्ता हवा असतो आणि त्या पद्धतीने हे काम करतायत. आता बातमी आहे मनोज जरांगेंनी केलेल्या टीकेची. मनोज जरांगे यांनी प्रवीण दरेकर यांच्यावर टीका केलेली आहे. प्रवीण दरेकर ही भाजपला लागलेली कीड आहे असं त्यांनी म्हटलंय. अनेक जण या भाजपला लागलेली कीड असल्याचं त्यांनी म्हटलंय आणि त्यामुळेच भाजपला मोठा फटका बसत असल्याचं यावेळी मनोज जरांगे पाटलांनी म्हटलंय. जरांगे पाटलांनी दरेकरांवर निशाणा साधलाय. 5 ते 7 जण भाजपला लागलेली कीड असून दरेकरांमुळे भाजपला फटका बसणार असल्याचं जरांगेंनी म्हटलंय. तसंच दरेकरांनी आपल्या नादी लागू नये असा इशारा देखील जरांगेंनी दिला. एवढची संधी सांगतो, तू माझ्या नादी लागू नको. एवढची संधी सांगतो दरेकर, तू माझ्या नादी लागू नको. मला तो काही काढायचा मी अगदी प्रेमाने म्हणतो. कालपासून तो या मतदारसंघातले लोक तू निवडून येतच नाही, तू मागूनच जातो का, तुला मागूनच घालायला लागतं हातदाराच्या. पण तो लोक बसलेले, तू मला लई तर हल्लो नको, मला कोणाच्या आयुष्याचं वाटलं करायचं नाही. मी अति मूर्ख माणूस नाही, वैयक्तिक जीवनात कोणाच्या पडत नाही, वैयक्तिक राजकारणात पडत नाही, वैयक्तिक सामर्थकारणात पडत नाही. शहाणा होय, शहाणा होत असून ते लाड्या तो बिगर शावाला हे कसलं गाणं दिसतंय ते, त्याच्या हाताला फक्त एक टिकला लावायला पाहिजे मध्ये गोल, असा छान दिसांना सुंदर ते. हा 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 सपुग, हा सपुगच दिसन मग ती, हा ते दरेकर. आता राज्यातल्या आपण इतर महत्त्वाच्या बातम्यांचा धावता आढावा घेऊया. मनोज जरांगेंनी मोठा निर्णय घेतलाय. गेल्या 5 दिवसांपासून सुरू असलेलं उपोषण मागे घेण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. विशेष म्हणजे जरांगेंचं उपोषण त्यांनी स्वतःच सोडायचा निर्णय घेतलाय. उपोषण स्थगित करून दुसऱ्या कामाला लागण्याचा विचार असल्याचं पत्रकार परिषदेत जरांगेंनी सांगितलं.
विधानसभेला सहकार्य ठेवा अशी विनंती भाजपच्या नेत्यांनी संघाला केली। अजित पवार यांच्या मदतीची भाजपला गरज आहे, त्यामुळे टीका करणं टाळण्याचीही भाजप नेत्यांनी संघाच्या पदाधिकाऱ्यांना विनंती केली। तर विधानसभा निवडणूक जवळ असल्यानं पक्षांतर्गत ताळमेळ ठेवण्याच्या भाजप नेत्यांना सूचना देण्यात आल्या। राजधानी दिल्लीत पार पडलेल्या बैठकीनंतर महाविकास आघाडीत समन्वय समितीची स्थापना करण्यात येणार आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समितीची स्थापना होणार आहे। समितीत प्रत्येक पक्षाच्या वतीनं 2 सदस्य असणार आहेत। काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांचा समावेश आहे। इंडिया आघाडीचं दिल्लीमध्ये आंदोलन होतंय। अर्थसंकल्पाच्या विरोधात निदर्शनं केली जातात। यावेळी भाजपा विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। सामनामध्ये अर्थसंकल्पावरून केंद्र सरकारवर टीका करण्यात आली। खोकेशाहीच्या माध्यमातून महाराष्ट्रात घटनाबाह्य सरकार सत्तेवर आणूनही केंद्र सरकारच्या मनात महाराष्ट्राविषयी किती आकस आणि द्वेष भरलाय हेच केंद्रीय अर्थसंकल्पातून स्पष्ट झाल्याची टीका राऊतांनी केली। रायगडमध्ये अनंत गीतेच्या पराभवावरून काँग्रेस आणि शेकापच्या जयंत पाटलांमध्ये जुंपलीये। अलिबागमध्ये प्रचार करण्यासाठी काँग्रेस उतरलीच नाही असं विधान जयंत पाटलांनी केलं। तर अनंत गीतेंना लाखाच्या फरकानं निवडून आणू असं त्यांनीच जाहीर केलं होतं। त्यामुळे जयंत पाटलांनी यावर बोलू नये असं महेंद्र घरत यांनी म्हटलंय। जळगावातलं काँग्रेस भवन इथं काँग्रेस पक्षाची जिल्हा कार्यकारिणीची बैठक पार पडली। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाकडून तयारीला सुरुवात झाली। पुढच्या नियोजनासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आले। ज्या मतदारसंघाच्या जागा मिळतील त्या सर्व जागा विजयी करण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला। मनोरमा खेडकरांची पोलीस कोठडीत मिजाज वाढल्याची माहिती सूत्रांनी दिली। पोलीस कोठडीत असताना मनोरमा खेडकरांनी पोलिसांकडे फळं चॉकलेटची मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली। इतकंच नव्हे तर कैद्यांना दिलं जात असलेलं जेवण मला नको, गरम पाणी द्या अशी मागणी खेडकरांनी केली। पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर आणि आई मनोरमा खेडकर यांचा घटस्फोट हा बनाव असल्याचं समोर आले। लोकसभा निवडणुकीत प्रतिज्ञापत्रात दिलीप खेडकरांनी मनोरमा यांचा पत्नी असा उल्लेख केल्याचं समोर आलं। वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर नॉट रिचेबल झाल्यात। पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसेंच्या विरोधात छळवणुकीची तक्रार दिल्यानंतर त्या 20 जुलै रोजी जबाब नोंदवण्यासाठी पुण्यात येणार होत्या। मात्र त्याआधीच UPSCनं पूजा खेडकरांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आणि तेव्हापासून त्या गायब आहेत। नाशिक ग्रामीण पोलिसांनी ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला। नाशिक मुंबई महामार्गावर घोटी टोल नाक्यावरती ठाकरे पक्षानं आंदोलन केलं होतं। त्यामुळे जमावबंदीचं उल्लंघन केल्याप्रकरणी सुधाकर बडगुजरांसह 24 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला। कोल्हापूर जिल्ह्यात सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली। पंचगंगा नदीची धोका पातळीकडे वाटचाल सुरू आहे। त्यातच राधानगरी धरण 90% भरलं असून कोणत्याही क्षणी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग होऊ शकतो। कोल्हापूर शहराशेजारी असणारा कळंबा तलाव 100% भरलाय। तलावाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला। या तलावातून अर्ध्या कोल्हापूरची तहान भागवली जाते। कोल्हापुरात पावसाची संततधार सुरू आहे। पावसामुळे अनेक रस्त्यावर पुलावर पाणी साचले। कोल्हापूर बावडा रस्ता वाहतुकीसाठी आता बंद करण्यात आला। कोल्हापूर बावडा रस्त्यावर पाणी आल्यानं हा निर्णय घेण्यात आला। सांगली जिल्ह्यातल्या कृष्णा आणि वारणा नदी पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार कायम आहे। अनेक बंधारे आणि पूल पाण्याखाली गेलेत। कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ होऊन आयर्विन पुलाजवळ पातळी 2 फुटांनी वाढली। नदीकाठच्या गावांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आला। सातारा शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळतोय। धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होते। जिल्ह्यातली सर्व धरणं 50 ते 60% वर भरली आहेत। पावसाचा जोर असाच कायम राहणार असल्यानं डोंगर घाट माथ्यावर राहणाऱ्या लोकांनी सुरक्षित स्थळी थांबण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं। गडचिरोलीत गोसेखुर्द धरणातून विसर्ग वाढवण्यात आल्यानंतर वैनगंगा नदी आणि इतर नद्या ओसंडून वाहत आहेत। पर्लकोटा नदीवरचा पूल पाण्याखाली गेल्यानं वाहतूक ठप्प झाली। 100 गावांचा संपर्क तुटलाय। आरमोरी चामोर्शी हा मार्गही ठप्प झालाय। 12 मार्ग पुराच्या पाण्यामुळे वाहतुकीसाठी बंद करण्यात आले।
यवतमाळच्या पांढरकवडा इथली खुनी नदी तुडुंब भरून वाहते, त्यामुळे मांडवी ते पाटण बोरी मार्गावर असलेला पूल पाण्याखाली गेलाय. हा मार्ग बंद करण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाला देण्यात आले. मांडवी, पिवरटोल, गवारा, माथार्जुन गावांमध्ये पाणी साचलं. वाशिम जिल्ह्यात 2 दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. पावसामुळे काटेपूर्णा धरण क्षेत्रात मोठा पाऊस झालाय, त्यामुळे काटेपूर्णा नदी दुथडी भरून वाहते. भंडारदरा 60%, मुळा 40%, तर निळवंडे धरणातला जलसाठा 30% जाऊन पोहोचलाय. त्यामुळे लाभक्षेत्रातले नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालंय. अकोले तालुक्यातल्या पिंपळगाव खांड धरण ओव्हरफ्लो झालंय. सततच्या पावसामुळे धुळे जिल्ह्यातल्या अलालदरीचे धबधबे प्रवाहित झालेत, त्यामुळे आता पर्यटकांची गर्दी वाढायला लागली. याच परिसरात श्री कन्हैयालाल महाराजांचं मंदिर आहे, त्यामुळे आध्यात्मिक आणि निसर्गानं नटलेल्या या अलालदरी परिसरामध्ये पर्यटक गर्दी करू लागले. सिंधुदुर्गात सकाळपासून वादळी वाऱ्यासह दमदार पावसानं हजेरी लावली. कणकवलीत वादळी वाऱ्यामुळे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचं छप्पर उडून रस्त्यावर आले. कणकवली करेडी मार्गांवर हे छप्पर कोसळले. सुदैवानं कोणतीही मोठी हानी झाली नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. आता एक धक्कादायक बातमी आहे शिर्डीमधून. शिर्डीतल्या साईनाथ रुग्णालयातल्या कचरा कुंडीमध्ये एक स्त्री जातीचं मृत अर्भक आढळलंय. प्रसूती वॉर्डातल्या कचरा कुंडीत या अर्भकाचा मृतदेह सापडला. रुग्णालयातले स्वच्छता कर्मचारी कचरा गोळा करत असताना त्यांच्याही बाब लक्षात आली. मृत्यूपूर्वी हे बाळ 5 तास आधी जन्माला आल्याची माहिती आहे. या प्रकरणी कर्मचारी महिलेच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र संपूर्ण प्रकाराबाबत रुग्णालय प्रशासन माहिती देण्यास टाळाटाळ करते. या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच न्यूजरूम बुलेटिनमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा झी 24 तास.